मुंबईतले जे SRA प्रकल्प रखडलेले आहेत, मुंबईचे म्हाडाचे उपनगरातले जे काही ज्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत, या इमारतींचा देखील क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे एक स्टँड अलोन बिल्डिंग उभी केली तर त्याला काही मिळणार नाही, त्याला काही फॅसिलिटी मिळणार नाही, त्याला अम्युनिटी मिळणार नाही, ओपन स्पेस मिळणार नाही. म्हणून त्याचं क्लस्टर करून या ठिकाणी त्याला ओपन स्पेस मिळेल, त्याला गार्डन मिळेल, त्याला अम्युनिटी मिळेल. या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण क्लस्टरचा निर्णय घेतला. आणि तुम्हाला मी सांगतो, आवाडीकडे आहेत त्या ठाण्यामध्ये देखील आपण क्लस्टरचा निर्णय घेतला, त्याला आपण किती संघर्ष केला आणि त्यावेळी आता 5-7 ठिकाणी क्लस्टरच्या प्रकल्पाला आम्ही सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून मुंबईतले जे रखडलेले प्रकल्प आहेत, मग त्याच्यामध्ये दुसराही विषय असा आहे, फनेल झोनमधले काही लोक आहेत. या फनेल झोनमुळे आपल्या विमानाचे फनेल झोन असल्यामुळे हाईट रेस्ट्रिक्शन आहे. हाईट रेस्ट्रिक्शन असल्यामुळे त्यांना तिथं आपल्याला उंची वाढवता येत नाही. त्याच्यावर पण आम्ही विचार करतोय की बाबा ह्या इमारतींचा पुनर्विकास कसा होणार, कारण जर ते रखडलेत, उद्या धोकादायक इमारती आहेत, पडले माणसं मरतील. मग त्यावेळेस देखील मी स्वतः सेक्रेटरीना सांगितलं, जरी आपल्याला यांना हाईट रेस्ट्रिक्शन असेल तरी समजा 20 माळे ते बांधणार असतील आणि जर त्यांना 10 माळे बांधता येतील तर 10 माळ्याचे जे उर्वरित 10 माळे आहेत त्याचा आपल्याला त्यांना कन्स्ट्रक्शन TDR देता येतो का, नियमामध्ये आपल्याला ते बसवता येतं का, आणि मग ते पैसे घेऊन त्याच्या म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट, आणि मग त्याच्यामधून त्या इमारतीचा पुनर्विकास होईल असा देखील आम्ही विचार केलाय. तो देखील आम्ही अंतिम टप्प्यात आणलेला आहे.